ओम ओम गोरक्ष जालंधरचर पटाश अडभंग कानिफ मच्छिंद्र आद्या चौरंगिरे वाणक भर्तरी संज्ञा भूम्या बभुर्व नवनाथ सिद्धा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज बालेकुंद्री दत्तस्थानाच्या जवळ आपण सगळे आहोत आणि मगाशी कोडोली गावाचा जो इतिहास सांगितला त्या इतिहासाला साजेशी दोन्ही आत्ताची मार्गदर्शनपर भाषणं झालेली आहेत। बाळ महाराजांनी सुद्धा खूप उच्च कोटीतलं तत्वज्ञान आपल्या समोर सगळ्यांनी मांडलेलं आहे। स्वामी मंजुनाथ यांनी सुद्धा कन्नड भाषेतल्या रसाळ शब्दांचा प्रयोग करून देव देश आणि धर्माची अनुभूती आणि अत्यावश्यकता, आजची आपली गरज, आजची आपली आवश्यकता आणि भविष्यातल्या पिढ्यांचं उज्ज्वल भविष्य कसं असलं पाहिजे यावर आपण सगळ्यांनी चिंतन केलेलं आहे। मला असं कळलं की कर्नाटकमध्ये एकाच्या आईचा नवरा अश्लील आहे म्हणून त्याच्या आईचा नवरा शोधायला आला। की असं कुठचं कूळ आहे की विधानसभेच्या फॉर्म मध्ये हिंदू लिहितात आणि नंतर तळवे चाटण्याच्या नादामध्ये आपल्या आईच्या गर्भालाच अश्लील म्हणतात। ही अवलाद सनी लिओनीची आहे, ही अवलाद सनी लिओनीची आहे का अजून कुणाची आहे? ते असे पॉर्न स्टार येतात कुठून आणि आपण यांना विधानसभेत पाठवून आपल्या समाजाची नाचक्की करतो कशी काय? आज आपण सर्वांनी, ही रात्र आहे, मार्गशीर्ष महिना आहे, मासोहम मार्गशीर्षो, आज आपण सर्व देव देश धर्म मानणारे, आईच्या गर्भाशी आणि वडिलांच्या रक्ताशी एकनिष्ठ असणारे, पितृदेवतांच्या पावित्र्याशी एकनिष्ठ असणारे, भूमीच्या ऋणांशी एकनिष्ठ असणारे, पंचमहाभूतांची पूजा करणारे, परतत्व परमेश्वराला अनुसंधान साधून साधना काय असते त्याची प्रचिती देणारा हा भारतीय तत्वज्ञानाचा हिंदू सनातन वैदिक धर्म आहे। त्याचे आपण सगळे पायी बसलेलो आहोत। यापुढे असे संकल्प करा, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। हिंदूंच्या हिताच्या पलीकडे काहीच चालणार नाही। हिंदूंचं हित बघणाराच पंतप्रधान, हिंदूंचं हित बघणाराच मुख्यमंत्री, हिंदूंचं हित बघणाराच आमदार, खासदार, पंचायत समिती, नगरसेवक आणि हिंदू शब्दाव्यतिरिक्त सनातन वैदिक हिंदू धर्माचं उदात्तीकरण, त्याचा सन्मान, आदर, आचरण, त्याच तत्वज्ञानाला प्यायलेला छत्रपती शिवप्रभूंसारखा जिवंत असा भारत भूमीचा सुपुत्र ज्याच्या ठाई आपल्याला दिसेल तोच आमचा राजकीय प्रतिनिधी असेल। आम्ही राजकीय प्रतिनिधी म्हणून स्वतःच्या कोणतरी भारत तोडो यात्रा काढताय। आजकाल राहुल गांधीने भारत तोडो यात्रा काढली आहे। भारत जोडो यात्रा नाही, भारत तोडो यात्रा। कारण तो कधी सावरकरांवर बोलतोय, कधी दर्ग्यात जाऊन डोंगणवर करतोय, कधी काय करतोय त्यालाच कळत नाही। कधी चीनच्या फेवर मध्ये बोलतोय, कधी अमेरिकेच्या विरोधात बोलतोय। मला म्हणजे विनोद वाटतो की कुठच्या तुकार लोकांना फक्त एका कुळात जन्माला आली म्हणून आपल्यावर लादण्यात आले आणि सगळे त्यांच्या यात्रेमध्ये बघा भारत विरोधी वक्तव्य करणारे, इस्लामिक जिहादचं समर्थन करणारे, लव्ह जिहादचं समर्थन करणारे, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नावाच्या देशद्रोही पिलावळीचे समर्थक राहुल गांधीच्या यात्रेमध्ये, भारत तोडो यात्रेमध्ये सहभागी झालेले आणि त्या ह्याचेच एजंट आता पिलावळ फुगली। आता कधी नाही तो राहुल गांधी इकडे येईल, त्याच्या उकिरड्यावर आपल्या आई बहिणीची पूजा बांधावी लागेल म्हणून आपल्याला इकडे हिंदू शब्द अश्लीलतेतून आलाय। याच्या नेमकं याच्या घरात काय घडलं होतं? कर्नाटक राज्य सरकारने एक तपास समिती बसवावी, निवृत्त न्यायाधीश बसवावे आणि त्याच्या आई वडिलांच्या मंगलाष्टकांपर्यंत सुहाग रात्रीपर्यंत नेमका बापच घरात घुसला होता का गाव घरात घुसलं होतं? असं नेमकं कोण घरात घुसलं होतं की आज त्याला कळलं की मी अश्लीलतेतून जन्माला आलेलो। आणि कोडोली गावचा इतिहास हा परमपवित्र भगवा ध्वज जाती पाती वर्ण भाषा प्रांत पंथ पक्षा पलीकडे जाऊन आपण आपला देव देश धर्म जपायचा। आपस की फूट जगत की लूट आहे। आतापर्यंत मी अनेक देशामध्ये सर्व प्रांतात फिरलो, प्रत्येक प्रांतामध्ये कूटनीती चालू झाली, एक धोरण आखण्यात आलेलं आहे आणि ते धोरण आहे हिंदूंमध्ये आपसात फूट पाडा। एखादे भुलटे भामटे चोरटे छिनालचे ज्याला स्वतःच्या कुळाचीच ओळख नाही, धर्मनिरपेक्ष म्हणजे बापनिरपेक्ष
ज्यांची आई जागेवर आहे पण बाप गायब आहे अशांना सुपाऱ्या द्या आणि त्यांना सांगा की तू आडनाव हिंदू लाव, नाव हिंदू लाव, पण नेमकं तू धर्माच्या विरुद्ध वाग. तू रहेगा उनमें मगर खेलेगा हमारे लिए. तुम्ही तो जुना हलाल पिक्चर नमक हलाल पिक्चर पाहिला असेल किंवा लगान नावाचा आमिर खान नावाच्या हरामखोराचा एक पिक्चर पाहिला असेल. त्याच्यात ते म्हणतात तू रहेगा उनमें मगर खेलेगा हमारे लिए. तसा आपली नावं आपली आडनावं लावून हिंदू धर्माची टिंगल टवाळी करत सुटायची अशी महाराष्ट्रात, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये सगळीकडे पेव आले आणि यांच्या आईचे नवरे अरबस्थानातून आल्यासारखे हे आपल्या कुळाला जागून भारतीय तत्वज्ञानावर टीका ओकताय. माऊलींचा रेडा बोलला होता की नव्हता अशा काही म्हशी आता भारतात विचारत सुटल्या. म्हणजे आता तुझ्यासारख्या म्हशी बोलू लागल्या तर माऊलींचा रेडा का नाही बोलू शकत. पण स्वतःच्या पुराडीचा दांडा गोत्यास काल स्वकीय भूमीत जन्माला येऊन परक्यांची गुलामी स्वीकारलेल्या हरामखोर पिलावळीने भारताचं खंडन करायचं आणि स्वतःचा शूद्र, नीच, हलक्या दर्जाचा राजकीय स्वार्थ किंवा आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी हिंदूंमध्ये फूट पाडण्याच्या सुपाऱ्या घेतल्या. मग कधी हिंदूंना भाषेच्या नावावर, कधी प्रांताच्या नावावर, कधी वर्णांच्या नावावर, कधी जातीच्या नावावर, कधी उपासना पद्धतींच्या नावावर हिंदूंना फोडायचं आणि हिंदू फोडण्यासाठीच मग वेगवेगळी विधानं करायची. सावरकरांनी अंदमानात खेचलेला कोलू, सावरकरांनी अंदमानात भोगलेल्या भीषण यमयातना छत्रपती श्री शंभू महादेवांनी स्वतःच्या रक्ताचे सर्व थेंब थेंब गाळून या धर्मासाठी प्राणार्पण केलं, धर्मासाठी प्राणाचं आणि प्राणाला शूद्र मानलं. मगाशी बाळ महाराजांनी सांगितलं नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चाैनम क्लेद यन्त्यापो न शोषयति मार्तः. ज्याला जगातली कुठचाही हा सूर्यनारायणच काय तर अशा अनंत सूर्य आले तरी त्या परब्रह्म परमेश्वराचा मूळ अंश असलेल्या आत्मतत्वाला जाळता येत नाही, भिजवता येत नाही, सुकवता येत नाही आणि छेदता सुद्धा येत नाही. तो अजर अमर आत्मा असलेला हा भारत, तो अजर अमर आत्मा असलेला आपलं मूळ चैतन्य कलंकित न होता देहाच्या आसक्तीसाठी, देहाच्या वेदनांसाठी, देहाच्या वासनांसाठी स्वतःचा धर्माची तडजोड न करणारे छत्रपती संभाजी महाराज कुठे आणि देहाच्या शूद्र, नीच अशा वासनांसाठी तळवे चाटू लोकांनी स्वतःच्या आईला आणि बापालाच अश्लील म्हणणारी ही पिलावळ कुठे. सुदैवाने आज आपण सगळे सावध झालोय. अख्खा भारतामध्ये मी फिरतोय. पूर्वी जेव्हा 25 वर्षापूर्वी मी सुरुवात होती तेव्हा करत होतो, जेव्हा फिरत होतो तेव्हा हिंदुत्ववाद्यांना वेड्यात काढत होते. पण आज हिंदुत्ववाद हा राजकीय यशाचा राजमार्ग झालेला आहे. आज हिंदुत्ववाद ही भारताची ओळख झालेली आहे आणि जगाने फ्रान्स पासून युरोपियन जगातल्या मोठमोठ्या विद्वानांनी सांगितलेलं आहे की जर भारतातल्या मूळ भूमिपुत्र असलेल्या भारताची आध्यात्मिक एकरूपता साधलेल्या भारतीय धर्माच्या हिंदूंनी स्वतःच्या धर्माच्या साठी राष्ट्राची निर्मिती आणि रक्षण करण्यासाठी जर हिंदुत्वाचा पवित्रा घेतला असेल तर तो नैसर्गिक न्यायाला धरू नये. हिंदुत्व हे नैसर्गिक न्यायात मोडतं. हिंदूंचा भारताचा पाकिस्तान करणारे आज सुद्धा उजळ माथ्याने रोहिंग्या मुसलमानांचं समर्थन करतायत. बांगलादेशी घुसखोरांना नागरिकत्व द्यावं म्हणून भांडतायत. पण महापुरुष असलेला भारताचा खरोखर तपभूमीने यदा यदा ही धर्मस्य जे भगवान श्रीकृष्णांनी वचन दिलेलं आहे त्या वचनाला जागून पंचमहाभूताने आणि काळाने भारताला दिलेल्या योग अवस्थेतला पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि अमित शहा. भगवान श्रीकृष्णांचं जे वचन आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आणि खरोखर समूह शक्तीने भारतातल्या प्रत्येक जिजाऊचा गर्भ, ज्ञात आणि अज्ञात जिजाऊंचे गर्भ तावून सुलाखून पेटून उठले. कित्तूरच्या चन्नम्माचा गर्भ, या सर्व माता भगिनींची, अहिल्यादेवी होळकरांचा गर्भ, सगळ्या गर्भ पेटून उठले आणि या गर्भांनी संकल्प करून या 21व्या शतकातल्या 2022 पासून 2014 पासून ते 2022 पर्यंत हा हिंदुत्वाचा चढता आध्यात्मिक क्रम आहे. हिंदुत्व हे भौतिक राजकारणाचा विषय नाहीये. हिंदुत्व ही अंतरंगातली साधना आहे, वडिलांच्या रक्तातली शुद्धता आहे आणि आईच्या गर्भाचं प्रचंड पावित्र्य म्हणजे हिंदुत्व आहे. हिंदुत्व म्हणजे झाकीर होळी सारख्या हरामखोरांना आमदार व्हायचंय म्हणून वापरलेली रंडीछाप तंबाखू नाहीये.
हिंदुत्व म्हणजे तपश्चर्या आहे, हिंदुत्व म्हणजे भगवद्गीता आहे, शिवलीला अमृत आहे, बसवप्पाचं तत्वज्ञान आहे, भगवान बुद्धाची, महावीर जैनाची, गुरु नानक देवजींची आध्यात्मिक तपोबलाने संपन्न झालेली, समृद्ध झालेली, सर्व सुखिना संतु सर्वे संतु निरामया म्हणणारी, वसुधैव कुटुंबकम जो जे वांछिल तो ते लाहो म्हणणारी माऊलींची भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, म्हणजे हिंदुत्व आहे. हिंदुत्वाला काय आधार आहे का? आधार त्यांना लागतो ज्यांना कोणतरी आई आणि बाप असतो. जो ईश्वर निर्मित आहे त्यांना आधाराची काय गरज आहे? हा निसर्गाच्या सृष्टीचा ईश्वरी संकल्प झाल्याबरोबर मानवी जीवनाचं उच्च मूल्यमापन दाखवणारं, जीवन पद्धती जगवणारं तत्वज्ञान ज्या सृष्टीच्या निर्मितीबरोबर जन्माला आलं, सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर जो धर्म जन्माला आला, जे मानवी, बाकी धर्म नाहीच आहेत, बाकी दरोडेखोरांच्या टोळ्या आहेत. जर ते दरोडेखोर नसते तर अरबस्थानातून अरब आपल्या आईचं लग्न लावायला काय भारतात आले होते का? इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांना त्यांच्या आईला मुलं होत नव्हती म्हणून इथे मुलं शोधायला आले होते का? भारताने कधी जगात लूट केली नाही, कारण वसुधैव कुटुंबकम ही पृथ्वीच एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबात, त्या वसुधेवर वावरणारा प्रत्येक जीव, मुंगीपासून परमेश्वरापर्यंतची सगळी साखळी आहे ती एकाच निर्मात्याची आहे. आणि तिथे फक्त परोपकार संपन्न होऊन दया, क्षमा आणि शांतीने धर्म साधता येतो असं सांगणारं, दुसऱ्यांच्या बायका रखेली बनवून धर्म गाजवता येत नाही, दुसऱ्यांची राज्य नष्ट करून, दुसऱ्यांचे हात पाय तोडून आणि उपासना पद्धतीचा हट्ट धरून, कुणाच्या तरी लिंगांच्या सुनता करून धर्म पाळता येते. तिथे दरोडेखोरांची टोळी झाली, चोरांची, हरामखोरांची. इथे काही बाडगे आजकाल अकबरुद्दीन ओवैसी सारखे आलेले आहेत. हे जन्माला येतात कर्नाटकमध्ये, आंध्रमध्ये, महाराष्ट्रात, युपी, बिहारमध्ये आणि गोडवे अरबांचे गातात. मग अरबस्थानात यांच्या आया गेल्या होत्या का अरब इकडे किनारपट्टीवर उतरले होते, युपी बिहारला उतरले होते, काय सांगता येत नाही. झाकीर ओलींचं मगाशी मी सांगितलं की कर्नाटक राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्तींची एक गंभीर समिती बसवली पाहिजे आणि त्या समितीने संशोधन केलं पाहिजे. बायोलॉजिकल फादर कोण आहे, नेमका याचा वीर्यपिता कुठचा आहे? कारण ही अशी कुठची तरी उकिरडार फिरणारी आणि कोणाचंही नाव लावून, म्हणजे ही काँग्रेसची परंपरा असती आहे. इंदिरा गांधींचं लग्न मुसलमानाबरोबर झालं, खाना बरोबर, आणि आडनाव लावतात गांधींचं. आता मगाशी एका विचित्र बाईविषयी मी उल्लेख केला, तिच्या बापाचं आडनाव वेगळं, लग्नाचं आडनाव वेगळं आणि स्वतःचं आडनाव वेगळंच सांगते. म्हणजे ही सार्वजनिक संतती जी असते, या सार्वजनिक संततीने भारताची विटंबना करण्याची जे षडयंत्र रचलेलं आहे, त्या सार्वजनिक हरामखोर पिलावळीला पहिला आपण ठेच बघायचं. तुकोबा रायांचा एक अभंग आहे. तुकोबा रायांना कळलं की छत्रपती शिवप्रभूंचं 12 ज्योतिर्लिंगांचं महातेज मनुष्य रूपात अवतरण पावलेलं आहे आणि आता जर ह्यांनी टाळ चिपऱ्या वेळेला सोडल्या नाहीत, तलवार ढाल हातात घेतली नाही, तर हा अवतार होऊन काय उपयोग? मग त्यांनी आपल्या अभंगांचा बाज बदलला आणि मग त्यांनी सुरुवात केली माऊली मनांना जागवायला. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णू दास, कठीण वज्रासा ऐसे भेदू, भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाथाच्या माती हाणू गाठी. विंचू देव्हाऱ्यासी आला, देवपूजा नावळे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमासी ते अधम. दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. दयातीचे नाव भूतांचे पालन, भूतांचं पालन करणं हा दयेचा एक भाग आहे, पण दुष्टांचं निर्दालन करणं हे दयेचं पूर्णत्व आहे. शिवाजी महाराजांनी टाळ चिपळे हातात घेऊन वाऱ्या करत बसले असते तर आपण काय केलं असतं? तुकोबा रायांकडे गेल्यानंतर छत्रपती शिवप्रभूंना आध्यात्मिक दृष्ट्या विरक्ती आली आणि त्यांनी सांगितलं की छत्रपतींनी तुकोबा रायांकडे व्यक्त झाले की महाराज, आता नको ढाल, नको तलवार, नको राज्य, नको साम्राज्य, आता मी तुमच्या मागे लंगोटी बांधून फिरतो आणि विरक्तची मला मंत्र दीक्षा द्या. तेवढे शिवबा आपण काय म्हणताय? अहो, तुमच्यासारखा विरक्त योगी जरी छत्रपती झाला, जरी सिंहासनाधीश झाला, तरी तुमचा अंतरंग योग्याचा आहे आणि तुमच्या कारणास्तव तर आम्ही इथे भूमीवर टिकलोय. तुम्हाला कोणी सांगितलं तुमच्या हातात टाळ आणि चिपळी नाही? तुमच्या हातातली ढाल आणि तलवार हीच आजच्या युगातली टाळ आणि चिपळी आहे आणि आमच्या हातातल्या टाळ चिपळ्या या तुमच्या ढाल तलवारीमुळे टिकलेल्या आहेत. त्याच्यामुळे विंचू देव्हाऱ्यासी आला, देवपूजा नावळे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमासी ते अधम. विधानसभा कर्नाटकची असू दे किंवा महाराष्ट्राची असू दे, युपीची असू दे का बिहारची असू दे, झारखंड, छत्तीसगड, आंध्र, केरळ, कुठची पण असू दे, तिथे राजासिंह ठाकूरांसारखे आमदार गेले तर चालतील, पण पुन्हा हा गर्भाचा
विनाश झालेला, रक्त नासवलेल्या कुळाची पिलावळ कर्नाटक सारख्या पवित्र विधानसभेत जाता कामा नये याची काळजी आपण सर्व हिंदूंनी घेतली पाहिजे. या विधानसभेत कोण जाणार हा भारतातला हिंदू ठरवेल. इथल्या नगरपालिकांमध्ये कोण राज्य करणार भारतातला हिंदू ठरवणार. इथल्या लोकसभेत कोण जाणार भारतातला हिंदू ठरवणार. इथला पंतप्रधान कोण असणार भारतातला हिंदू ठरवणार. बांगलादेशी नाही, रोहिंग्या मुसलमान नाही, याकूब मेमनच्या प्रेत यात्रेत जमलेले 3 लाख जिहादी अतिरेकी नाहीत. ज्या मुंबईमध्ये हिंदूंचं रक्त सांडलं आणि ज्या हरामखोर याकूब मेमनने बॉम्ब ब्लास्ट घडवले त्याच याकूब मेमनच्या प्रेत यात्रेची जनाजा म्हणून मिरवणूक काढण्यात आली आणि 3-3 लाख देशद्रोही जिहादी अतिरेकी त्या मुंबईच्या रस्त्यावर जिथे हिंदूंचं रक्त सांडलं याकूब मेमनने तिथे त्याचा उत्सव साजरा करत होते. आज कुणाची माय व्यायली नाही. आता त्यांना माहितीये की आपले सुद्धा जनाजे निघतील. प्रतापगडाचं विद्रुपीकरण ज्यांनी केलं होतं, अफजल खानाला हजरत पीर म्हणून नाव ठेवलं होतं आणि तिथे अंगाजाचे मुल्ला मौलवीच्या ए अल्लाह शिवाजीने दगा किया. अरे मग शिवाजी काय तुझा सत्कार करणार होते की काय? आणि तू काय छत्रपतींच्या पायाशी पडायला आला होता की काय? काही हरामखोर लिहितात तो राज्य विस्तार करायला आला होता. राज्य कुणाचं? तुझ्या आईच्या, तुझ्या बापाचं. कुणाचं राज्य? आदिलशाहीचं राज्य हिंदूंवर. हिंदूंच्या देशात कुठची आदिलशाही, कुठची कुतुबशाही, कुठची निजामशाही, कुठची बिदरशाही आणि कुठची मोगलशाही. सगळं हे मुसलमानांच्या तलवारीने आम्हाला मुसलमानांनी जिंकलं नाही. आमच्या आपस की फूट जगत की लूट. आमच्यातल्या आपसी मतभेदानी, आमच्या प्रांतीय, भाषिक, राजनैतिक दलबदलून धोरणांनी, आपसातल्या मतभेदानी, आपसातल्या अहंकाराने परकीय सत्तांनी इथे राज्य केले. आमचा धर्म कधीही दुबळा नव्हता. धर्म इतका थोर आहे की युरोपियन, अमेरिकन, रशियन बिलियन्स डॉलर्सचे अब्जोधीश अर्व खर्वपती लोक भारतीय तत्वज्ञानाची उपासना, योगासना करायला लागलेली आहेत. माळा जपायला लागलेली आहेत. भगवान कृष्णांची, परमशिव परमात्म्याची भक्ती करू लागलेली आहे. आणि इकडे ख्रिश्चनांना, आपल्या उपेक्षित वर्गातल्या दुर्लक्षितांना पोटाचा पुलाव करून खायला घालून धर्मांतरण करावी लागते. धर्मांतरण होऊच शकत नाही. हे सगळं मतांतरण जे आहे लवाडीचं, ते आपल्याला रोखायचं असेल तर सर्व जाती, वर्ण, भाषा, प्रांत, पंथ पलीकडे जाऊन हिंदू एक केला पाहिजे. या देशाची गरज जात नाहीये. या देशाची गरज प्रांत नाहीये. या देशाची गरज भाषा नाहीये. या देशाची गरज राजकीय पक्ष सुद्धा नाहीये. या देशाची गरज सनातन वैदिक हिंदू धर्म आणि हिंदुत्व आहे. आणि त्या हिंदुत्वासाठी आज आपण मराठी भाषेत कर्नाटकच्या पवित्र भूमीवर ही जी सभा घेतोय, इथे आपण सर्व 12 ज्योतिर्लिंगांची शपथ घ्यायची आहे की माझं आज मला शिवाजी महाराजांसारखं तलवार घेऊन लढायला जायची की कदाचित गरज पडेल. आज मला संभाजी महाराजांसारखं बलिदान शक्यच नाही देणं. आज मला तानाजी मालुसरे पडल्यानंतर सूर्याजीने दोर कापावा अशी परिस्थिती येणार नाहीये. आज बाजीप्रभू देशपांड्यांना घोर खिंडीची पावनखिंड करावी लागणार नाहीये. मग आज काय करायचं हिंदूंनी? फक्त मतदान करताना सावध राहायचं. फक्त मतदान. माझ्या वडिलांच्या रक्ताचं, माझ्या आईच्या गर्भाचं पावित्र्य लक्षात ठेवून मी राजकीय मतदान करीन. मला काही लोकांनी आता मध्यंतरी सांगितलं, जेव्हा वारकऱ्यांवर कुत्री भुंकू लागली तेव्हा, त्या वारकऱ्यांच्या आम्ही मानतो पण त्यांनी राजकीय वादात पडू नये. का नाही पडायचं राजकीय वादात? हिंदूंच्या देशामध्ये होणारं सर्व राजकारण हिंदूंच्या अधीन असलं पाहिजे. धर्माधिष्ठित राज्यकर्ता असला पाहिजे. राजकारणाधिष्ठित धर्म नको. राजकीय दृष्ट्या पुरस्कृत केलेला धर्म नको. धर्माने पुरस्कृत केलेली मोदींसारखी, योगींसारखी राजसत्ता आम्हाला हवी आहे. यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर्कृतीर ध्रुव आणि ते मतेर्मम. जिथे ब्रह्म परमेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांचा अधीन असलेला, त्यांचा पदकमलांचा सेवक असलेला अर्जुन जिथे वास करतो तिथे जय आहे, तिथेच विजय आहे. भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, कर्णासारखे महारथी असून सुद्धा उपयोग नाही, कारण धर्म अर्जुनाच्या रथावर आहे. तसा धर्म हिंदूंच्या रथावर आहे. या भारताचं राजकारणाची दिशा, या भारताच्या समाजकारणाची दिशा, या भारताच्या अर्थकारणाची दिशा, या भारताचं सांस्कृतिक, शैक्षणिक सर्व जडणघडण ही हिंदूंनी करायची आहे. देशात घुसलेल्या बांगलादेशींनी नाही, देशात घुसलेल्या रोहिंग्या मुसलमानांनी नाही, 35 तुकडे करणाऱ्या आफताबने नाही, आफताबचं समर्थन करणाऱ्या हरामखोरांनी नाही.
अजमल कसाबला अंडर 18 ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशद्रोह्यांनी नाही, बांगलादेशीच्या झोपड्या बसवून 15 मिनिट पोलिसांना बाजूला काढा मग आम्ही काय करतो सांगणाऱ्या ओबीसीच्या पिलावळीने नाही. 15 मिनिटं अरे हरामखोरा, त्याच पोलिसांनी तुम्हाला वाचवलं अजूनपर्यंत. नाहीतर तुमचे बाप दाद्यांसहित तुम्ही कुठे पोहोचला असतात. हिंदू सहिष्णू आहे, हिंदू सज्जन आहे, हिंदू सभ्य आहे. आणि या सभ्यपणाला मगाशी सावरकरांविषयी उल्लेख निघाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंची होत असलेली आजची हानी याचं मूळ कारण काय आहे असं त्यांनी संशोधन केलं आणि मग त्यांनी 2 ओळीत सांगितलं हिंदूंच्या हानीचं कारण काय. तर हिंदू हरले ते सद्गुण विकृतीमुळे. हिंदू शौर्यात कमी नव्हते, हिंदू धर्मात कमी नव्हते, पण नेमकं किती क्षमा करावी आणि किती वेळा करावी याची मर्यादा न ठेवल्यामुळे 17 वेळा मोहम्मद गजनवी आल्यानंतर, मोहम्मद घोरी आल्यानंतर 17 वेळा पृथ्वीराज चव्हाण त्याला सोडतात. ही सहिष्णुतेचा हा अतिरेक आहे आणि कुठच्याही गोष्टीचा केलेला अतिरेक आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो. हिंदू हरले ते सद्गुण विकृतीमुळे. शक्ती वाचून धर्म दुर्बल ठरतो, धर्मा वाचून शक्ती दुष्ट बनते. नुसती शक्ती असेल आणि धर्माचा संस्कार नसेल तर ती अत्याचार करेल. ती अफजल गुरु, अजमल कसाब, अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब आणि अजून आता जी पिलावळ बॉम्बस्फोटाचं समर्थन करत फिरते ती धर्माचा संस्कार नसलेली दुष्ट शक्ती. आणि नुसता धर्म आहे, तत्वज्ञान माहिती आहे, पण शक्ती नाही आहे, मग तो धर्म दुर्बल आहे. तक्षशिला आणि नालंदासारखं पेटवून देते. म्हणून आपण काय करायचं आहे तर धर्म आणि शक्ती, सामर्थ्य एकाच वेळेला आपल्या अंगी धारण करायचं. आपल्या आयानी, आपल्या माता भगिनींनी हा निश्चय करायचा आहे की माझं शरीर नासवून मी अशी कुठचीही पिलावळ जी स्वतःला अश्लील म्हणेल, तिच्या रक्ताला अश्लील म्हणेल, आईच्या गर्भाला अश्लील म्हणेल, अशी हरामखोर पिलावळ माझ्या गर्भात जन्माला येणार नाही. अशी उकिरड्यावरची घाण जन्माला घालण्यापेक्षा मी निपुत्रिक राहिली, निसंतान राहिली तर चालेल, पण माझ्याच कुळाला, माझ्याच गर्भाला अश्लील म्हणणारी हरामखोर संतान माझ्या गर्भी जन्माला येणार नाही. आपण निश्चय करायचा आहे की माझा देह, माझं तारुण्य, माझं सौंदर्य, माझा संसार जर मला नष्ट करून पुत्रप्राप्ती हवी असेल, कन्याप्राप्ती हवी असेल तर ती धर्मनिष्ठाच असली पाहिजे. जिजाऊच्या गर्भी जिजाऊच आली पाहिजे आणि शहाजी राजांच्या पोटी शिवाजी राजे जन्माला आले पाहिजे. आपल्या कुळामध्ये जन्म घेणारा प्रत्येक आत्मा हा परमात्म्याशी अनुसंधान साधून देणारा धर्मात्मा असला पाहिजे. गुटख्याच्या पिचकाऱ्या मारत, पानटपऱ्यांवर फाटक्या जीन्स घालून मुलीच्या हातच्या सँडल खाणारा हरामखोर पिलावळ नको. किंवा माझी आई अश्लील आहे, माझा बाप अश्लील आहे सांगणारा कर्नाटक विधानसभेतला झाकीर होळी सुद्धा नको. काय त्या बिचाऱ्या आईला पश्चाताप झाला असेल, ज्या आईला शरीर नाचवलं आणि हे दांडेचं पहिला बोलून काय दाखवत येत ना, तर तो आमदार झाला, आईला पण नातेले मारे, कारण आई असलेली आहे, त्याला कळलेलं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी आज कडोलीच्या या पवित्र गावामध्ये ज्याला ऐतिहासिक संदर्भ आहे, ज्याला खेळापासून अध्यात्मापर्यंत, शौर्यापासून संघर्षापर्यंतचा जो इतिहास आहे, आज बेळगाव कर्नाटक ही धर्मभूमी आहे. हा सगळा भारत तीर्थक्षेत्रांनी व्यापलेला आहे. बालाजी विश्वनाथ केल्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जावंच लागतं. ज्योतिर्लिंग सर्व केल्यानंतर शक्तिस्थान उपासना करावीच लागते. हा भारताचा आद्य शंकराचार्यांनी, भगवान श्रीकृष्णांनी, प्रभू रामचंद्रांनी, परमशिव परमात्म्याने पोचलेला हा धर्म आहे, भारतीय धर्म. आणि हा भारतीय धर्म जगवण्यासाठी सारा भारत उठवणं गरजेचं आहे. भारत उठवणं म्हणजे भौगोलिक भारत नाही, भारत उठवणं म्हणजे भारतामध्ये राहणारा सांस्कृतिक भारत, जो अर्धनिद्रिस्त अवस्थेत होता. 14ला केवळ त्याने कूस बदलली आहे, 19ला थोडासा जागा झालाय, 24ला तो प्रचंड जागा होईल आणि हा भारताचा हिंदू राष्ट्र घोषित होईल. आपण सर्वांनी, कर्नाटकामध्ये राहणाऱ्या कर्नाटकी लोकांनी, महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठ्यांनी, सर्व हिंदूंनी भारतातल्या निश्चय करायचा आहे की 2024ला जे सरकार नियुक्त करू आम्ही नरेंद्र मोदींचं, ते इतक्या प्रचंड संख्येने असेल की 2024ला हिंदू राष्ट्र घोषित झालंच पाहिजे. हिंदू राष्ट्र हा हिंदूंचा नैसर्गिक अधिकार आहे. भारतापासून जर देशात घुसलेल्या अरबांचे, तुर्कांचे, हापशांचे, उकिरड्यावर जन्माला आलेल्या हरामखोर अवलादी जर भारताचा पाकिस्तान करू शकतात, परमपवित्र भारताचा बांगलादेश केला जाऊ शकतो, परमपवित्र भारताचा पाकव्याप्त काश्मीर केला जाऊ शकतो, परमपवित्र भारताचा अफगाणिस्तान केला जाऊ शकतो, तर परमपवित्र भारताचा पुन्हा हिंदू राष्ट्र का होऊ शकतो? आणि ते हिंदू राष्ट्र करण्यासाठी जाती, वर्ण, भाषा, प्रांत, पंथ, पक्ष सगळं बाहेर
या सगळ्या वाणा आहेत आणि धर्म हृदय आहे. चपला बदलता येतील, बाप बदलता येत नाही. पक्ष बदलता येतील, धर्म बदलता येत नाही. आईशी भांडण झालं म्हणून बुधवार पेठेत जाऊन दुसरा बाप आणता येणार नाही. झाकीर होईला शक्य आहे, झाकीर होईला शक्य आहे कारण त्याची आई अश्लील आहे. पण तुम्हाला आणि मला ते शक्य नाही, कारण तुमच्या धमन्यांमध्ये जे शुद्ध पवित्र पितृदेवतांचं रक्त वाहत आहे ते शिवशंभू तत्वाने संस्कारित झालेले आहे. ते माऊलींच्या ज्ञानेश्वरीने, तुकोबांच्या गाथाने, बसवेश्वराच्या आध्यात्मिक साधनेने धावून सुलाखून निघाले. आणि त्या धावून सुलाखून निघालेल्या प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्णांच्या परमशिव परमात्म्याचं संस्कार ज्या रक्तात आहे त्या रक्ताने जर एकदा जागृती अवस्थेमध्ये आली, हिंदू जागो म्हटलंय, जागो हिंदू, तो आता जागलेला आहे. फक्त तो आता रणांगणात उतरायचा आहे. 14 आणि 24 19ला आम्ही फक्त असं उठून बसलो होतो, पण आता उठून आम्ही तांडव करणार. इथे कुठचीही कोविड-19ची फिलावल, HIV पॉझिटिव्हची फिलावल, हिंदू धर्माला द्वेष देणारी, हिंदू धर्माचा निंदा नालिस्ती करणारे कुठचेही वैचारिक कर्करोगी, वैचारिक रुग्ण या देशात पुन्हा राजकीय अस्तित्वात येऊ नये. मी तुम्हाला कडोलीकरांना सांगतो, जर हा कुठचा अश्लील हिंदू शब्द अश्लील म्हणणारा, बरं त्याने एक नवीन शोध लावलाय. त्याची आजी पणजी पुढे औरंगजेबाच्या दरबारात होती. त्याने सांगितलं इंग्रजांनी संभाजी महाराजांना मारलं. आईच्या म्हणजे आता मी तुम्हाला त्याचं कुळ जे सांगतो लिंक लागते की नाही बघा. तो औरंगजेब म्हणतो मी मारलं आणि झाकीर होई म्हणतो इंग्रजांनी मारलं. संभाजी महाराजांचं थोर बलिदान कलंकित करण्याचा हा डाव आहे. संभाजी महाराजांच्या बलिदानापासून जर एकदा तुम्हाला तोडलं ना, षडयंत्र बघा काय आहे. तुम्हाला कन्फ्यूज करून टाकायचं, कन्फ्यूज. तुम्हाला संभ्रमित करायचं, तू मराठा आहेस, तू मारी आहेस, तेली आहेस, कन्नडी आहेस, मराठी आहेस, पण तू हिंदू नाही आहेस. बांगलादेशी येऊ देत, रोहिंग्या येऊ देत, UP बिहारचे सर्व मुसलमान एकत्र येऊ देत, ते मुसलमान आहेत, पण तुम्ही आणि मी हिंदू नाहीये. हिंदू शब्द नाहीये, आपला नाहीये. अरे तू काय वेद वाचलेस, तू काय पुराण वाचलीस, तू अशी कुठची गाथा, कुठची पोथी पुराण वाचलीस. अरे हरामखोरा, तू कुठचा तरी चुकीचा ग्रंथ वाचून आलायस, चुकीचा आडनाव, चुकीचा बाप, आणि परत आईला अश्लील म्हणतोयस. तुला अभ्यास चुकीचा आहे. संभाजी महाराजांना इंग्रजांनी म्हटलं, इंग्रजांची माहिती वेगळी होती का तेव्हा भारतात आले होते ते बिचारे वखारीत चिट्ट्या करून बसले होते. शिवाजी महाराजांनी राजापूरची वखार पण जाऊन टाकली होती त्यांची. त्या इंग्रजांच्या सगळ्या इतिहासात आहे, हिंदूंच्या इतिहास आहे, मराठी वखरींमध्ये आहे. औरंगजेबाने सुद्धा ती भीषणता आणि ती भयानकता, ती दाहकता, छत्रपती शंभू महाराजांचं ते तेजाळलेला, रक्ताळलेला प्रचंड भीषण देह बघून त्याला सुद्धा रात्री झोप लागत नव्हते. त्याचे उल्लेख आहेत की तो सुद्धा एकदम हे झाला होता उद्विग्न. त्याला कळेच ना की कुठच्या रक्तातून बनले आहेत, कुठच्या संस्कारातून बनले आहेत. असा एक तरी पुत्र मला पण अल्लाने का नाही दिला. अरे अल्लाह तुला काय पुत्र देणार. तुझा पुढचा इतिहास ठरला होता वाटोळं होण्याचा, आणि अटकेपलीकडे भगवा झेंडा गेला तो संभाजी महाराजांच्या रक्तात नाहील्यामुळेच गेलाय. मराठ्यांचं राज्य म्हणजे मराठ्यांचं नाही, मराठ्यांनी केलेला हिंदू राष्ट्र निर्मितीचा तो सर्वात यशस्वी प्रयोग होता. कधी शिखांनी, कधी जाटांनी, कधी बुंदेल्यांनी, कधी आता मागे गुजरातनी सुद्धा शौर्य दाखवलं. त्या शौर्याची पायाच, भूमिपूजनच शिवाजी महाराजांच्या सोंगण्याचा नांगर फिरवून आणि संभाजी महाराजांच्या रक्ताचा अभिषेक. शिवाजी महाराजांनी पहिल्या करंगळी कापून शिवलिंगावर अभिषेक केला, शिवलिंगावर केला अभिषेक. कुठच्या पक्षाच्या बॅनरवर केला नाही, जातीच्या पाठीवर केला नाही, नेत्याच्या तळव्यांवर केला नाही, परमशिव परमात्म्याच्या लिंगावरती केला. या सृष्टीच्या निर्माण कार्य करणाऱ्या ब्रह्माला त्यांनी आवाहन केलं. आणि मग त्यानंतरची पुढची पायरी काय, संभाजी महाराजांनी स्वतःचा पूर्ण रक्त सांडून या धर्माचं रक्षण केलं. आणि त्या धर्माची टिंगलटवाळी करणारी लोक आमच्या मतदारसंघातून आमदार व्हावी, लाज वाटते. झाली असेल चूक आपल्याकडून, पण यापुढे अशी लोक लग्नात जरी दिसली तर वधूवराच्या बापाने वाहना काढून मागे लागायचं आहे. घाल्या पहिल्या लग्नातून मी आमचे वराड पळून जाईल, आमचं वराड पळून जाईल, आमचं कुळ नसेल. आपण जशी एखादी गरोदर स्त्री असेल, माझ्या माता भगिनींना मी अध्यात्मशास्त्रात सांगतोय, गरोदर स्त्री असेल तर तिला स्मशानात नेत नाहीत, तिला वाईट चर्चा होत असेल तिथे बसवत नाहीत, तिथे शुभकारक जिथे चिंतन असेल, देवालयात असेल, तिला साधना करायला सांगतात. तुझ्या गर्भावर तू सांग. पण अभिमन्यूचा गर्भसंस्कार भगवान श्रीकृष्णाने केला होता. त्याप्रमाणे आज गरोदर स्त्रियांना कुठेही नेलं जात नाही. पूर्वीपासूनची आपली प्रथा आहे. आणि आज नवविज्ञान
आजचं वैज्ञानिक जग हे मान्य करतं की शिशु आतमध्ये बाहेरच्या वातावरणानुसार घडत असतो. शिशु जसा असेल गर्भ, तो बाहेर जसं वातावरण असेल तसे त्याच्यावर परिणाम होतात. आईच्या मनावर ज्याचा परिणाम होईल, आई रडली तर तोही रडतो, आई घाबरली तर गर्भ सुद्धा घाबरतो. म्हणून आईला अशा कुठच्याच ठिकाणी न्यायचं नसतं जिथे तिच्या मनावर विपरीत परिणाम होईल, वाईट परिणाम होईल. आणि म्हणून मी तुमच्या सर्व विधानसभा क्षेत्रातल्या सर्व देव देश धर्मास मानणाऱ्या सर्व आया बहिणींना सांगतो, अशा कुठच्याही हरामखोराला निवडून देऊ नका की आपल्या गर्भावर दूषित परिणाम होतो. असे कुठचेही हरामखोर निवडून देऊ नका की आपल्या राजकीय दृष्ट्या पवित्र असलेली विधानसभा नावाच्या गर्भावरती चुकीचा परिणाम होईल आणि हे जंतू निवडून येतील. हे जनता आहे, या जनतांना लवकरात लवकर संपवलं पाहिजे. राजकीय दृष्ट्या त्यांचं अस्तित्व नष्ट केलं पाहिजे. त्यांचं डिपॉझिटेबल झालंच पाहिजे, पण घरातून बाहेर पडताना वांदे झाले पाहिजेत. जे त्यांचे ते चोळे सुद्धा त्यांना लाता मारून गेले पाहिजे. नको ते शेण घाललं, शहाणे आम्हाला गल्लीत फिरता येत नाही. अण्णा नाना तात्या भाऊ बोलून तुझी फुगवत होतो, तो आमची फाडून टाकली पूर्ण. हिंदू जागा झाला बाहेर. मग ते तुम्हाला सांगतील तू या भाषेचा आहे, तू त्या जातीचा आहे, त्या वर्णाचा आहे. त्याला बोलायचं तू तुझ्या आईच्या गर्भातून आलेलं सर्टिफिकेट दाखव ना आम्हाला, कुठच्या जातीचं आहे. जन्माला येताना तू काँग्रेसचा हातबीत काहीतरी घेऊन आलास ना, बरोबर तिसरा. आणि ह्यांचा दोषच नाही, यांचं जे गांधी घराणं आहे तेच खानांचं आहे. आता पठाण पिक्चर येतोय, ते खाना पिलावळीच आहे. त्यांचं इंदिरा गांधीचं लग्न मुसलमानाशी झालं आणि आडनाव गांधी घेऊन आपल्या टोप्या लावत राहिले. गांधीजींनी कधी स्वतः टोपी घातली नाही, पण अख्ख्या भारताला टोपी घालून गेली. 1947 साली भारताचं फाळणी तर झालीच, भारताची फाळणी झाली, पाकिस्तानचा जन्म घडवून आणला. आणि इतकं दुष्ट राष्ट्र निर्माण करून 55 कोटी देऊन त्यांना समृद्धी सुद्धा दिली. त्या दिली तर दिली. थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की देशाची फाळणी हिंदू आणि मुस्लिम या तत्वावर होत असेल तर आजच्या सर्व मुसलमान पाकिस्तानात गेले पाहिजे आणि तिथे सिंध, पंजाब, बंगालमध्ये उरलेला सर्व हिंदू पुन्हा भारतात आला पाहिजे, तरच या देशात होणाऱ्या फाळणीला अर्थ राहील. अन्यथा इस्लामिक धर्मानुसार गैर मुसलमान देशामध्ये स्वस्थ बसणं, शांत बसणं हे प्रत्येक मुसलमानाला हराम आहे. मुस्सले इमान जो असेल, मुस्सले इमान म्हणजे कोण? मुसलमान या शब्दाचा अर्थ काय आहे तर मुसलमान म्हणजे, नीट लक्ष देऊन ऐका, भाईचारा वगैरे सगळ्या टोपे आहेत. भाईचारा म्हणजे सगळं छल कपट आहे, फसवणूक आहे. मुस्सले इमान तोच आहे जो एकच अल्लाह किंवा जो काही साधना करायची असेल, ज्यात नाव घ्यायचं असेल ते एकच अल्लाह. अल्लाचा एक मेसेंजर ऑफ अल्लाह आहे जिब्राईल. एकच अल्लाह, अल्लाचा पोस्टमॅन जिब्राईल. अल्लाने या जिब्राईलच्या माध्यमातून ज्याला धर्म सांगितला तो, ज्याला मानवी उपद्रव करायला सांगितला तो मोहम्मद. अल्लाने जिब्राईलच्या माध्यमातून या मोहम्मदाला जो धर्म सांगितला तो इस्लाम. अल्लाने जिब्राईलच्या माध्यमातून मोहम्मदाला या इस्लामचा जो ग्रंथ सांगितला ते कुराण. कुराण, इस्लाम, मोहम्मद, जिब्राईल आणि एकमेव अल्लाह, या 5च गोष्टींवर जो मुस्सले ईमान है वो ईमानदार है और बाकी सब बेईमान है. मुसलमानांच्या सोप्या, सरळ आणि खऱ्या भाषेनुसार, सत्य भाषेनुसार जो मुसलमान नाहीये तो काफिर आहे. आणि काफिर म्हणजे बेईमान. आणि बेईमान असणाऱ्यांचं मारणं, लुटणं, त्यांच्या स्त्रिया रखेली करणं, त्यांच्यावर बलात्कार, अत्याचार करणं, श्रद्धा वालावलकर सारख्यांचे 35 तुकडे करून तिचं मुंडकं फ्रीज मध्ये ठेवून रोज रात्री तिला मेकअप करून नवीन मुली आणून त्यांच्याशी शारीरिक संबंध करताना बघायला लावणं, इतकी विकृपता म्हणजे इस्लाम आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी आज संकल्प घ्यायचा आहे. मी नेहमी बाळेकुंद्रीला येत असतो, मी नाथपंथी आहे, दत्त संप्रदायी आहे. आपण सगळ्यांनी चिकमंगळूरला दत्त संप्रदायाचा लढा चालू आहे, दत्तपीठाचा. आपल्या भूमीत आपल्याला रामासाठी लढावं लागतं, आपल्या भूमीत आपल्याला काशी विश्वनाथासाठी लढावं लागतं. पण आपल्या पितृदैवतांची प्रचंड पुण्याई 2014 साली जागृत होऊन आपण सगळे सावध झालो आणि थोड्याफार प्रमाणात राजकीय दृष्ट्या हुशार होऊन मोदींसारख्या एका तपस्व्याला, युगपुरुषाला, विरक्त महात्म्याला आपण राजसत्ता हातात दिली. पण ती सत्ता अजून सुद्धा मला अपूर्ण वाटते, कारण लोकसभेमध्ये प्रचंड बहुमत, ही दुष्ट पिलावर उडताच कामा नये. भारताचं धर्मांतरण करणारी, भारताचं इस्लामीकरण करणारी, भारताचं ख्रिस्तीकरण करणारी हरामखोर जातीची पिलावर ह्या भारतामध्ये जगता कामा नये, टिकता कामा नये. इंग्रज जसे पळवले, अफजल खान जसा प्रतापगडाच्या पायथ्याशी गाठला,
तशी हिंदूंमध्ये फूट पडणारी हिंदू विरोधी सर्व सूत्र सर्व मातीत गाळून हिंदूंचं हिंदू राष्ट्र याच शतकात याच युगात याच 2022 मध्ये 23 मध्ये आपण स्थापन करायचं. आणि आज आपण कडोली ग्रामस्थांनी शांततामय वातावरणात प्रचंड संख्येने, मला वाटलं कडोली गाव आहे म्हणजे छोटंसं गाव असेल, 100, 200, 500, 1000 लोक जमतील, पण अख्खं गाव येऊन उभं ठाकलंय. आज प्रत्येक आईच्या गर्भाने प्रत्येक वडिलांच्या रक्ताने संकल्प करून अख्खा कर्नाटक, अख्खा भारत, अख्खा महाराष्ट्र पूर्ण हिंदू राष्ट्र करण्याचा संकल्प आपण सोडला पाहिजे. आणि त्यामध्ये कुठचीही जाती वर्ण भाषा प्रांत आडवं येता कामा नये. हाताची भाषा वेगळी आणि लातेची भाषा वेगळी आहे, जिभेची भाषा वेगळी आणि डोळ्यांची भाषा वेगळी आहे, प्रत्येक अवयवाची भाषा वेगळी आहे, पण प्रत्येक अवयवाचं हृदय एकच आहे. तसाच हिंदू कानडी असू दे, केरळी असू दे, मराठी असू दे, उत्तर भारतीय, बिहारी, झारखंड, छत्तीसगड, आसाम, ओरिसा, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर असू दे का तुमचा आंध्र प्रदेश असू दे, आपण सगळं एकच आहोत, हिंदू. देहाचं हृदय एक, भारताचा धर्म एक, हिंदू. आणि हा भारताचा हिंदू धर्म आता जागा झालेला आहे. या भारताच्या हिंदुत्व जागा झालेलं आहे. प्रतापगडावर गाडलेल्या अफजल खानाची सर्व संतान आता पुन्हा नरसिंह अवतार घेऊन 10 दिशातून हिंदू बाहेर पडून खोथळा काढल्याशिवाय आणि हिंदू राष्ट्र पुढच्या पिढ्यांना छत्रपती शिवप्रभूंनी शिवलिंगावर अभिषेक करून आपल्या जीवन विमा पॉलिसी काढली, लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी. तुम्ही नोटांची काढता ना, डबल मिळणार का टिबल मिळणार, मी मेलो तर किती मिळणार, मी जखमी झालो तर किती मिळणार, बाईकवरून पडलो, पाय तुटला तर किती मिळणार. त्यांनी स्वतःसाठी नाही काढली, अख्ख्या भारतातल्या हिंदूंसाठी हिंदुत्वाची जीवन विमा पॉलिसी काढली, रिअल लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी. ती लाईफ इन्शुरन्स नाही, रिअल लाईफ, खरं जीवन सुरक्षित करणारी कुठची जीवन विमा पॉलिसी या भारतात काढल्या गेली असेल ना, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी काढली. आणि संभाजी महाराजांनी त्याचा प्रीमियम भरला, संभाजी महाराजांनी त्याचा हप्ता भरला, प्रीमियम भरला, स्वतःच्या देहाची प्रचंड विटंबना करून, पण धर्मांतरण केलं नाही. त्याच जीवन विमा पॉलिसीचं भविष्यातल्या पिढ्यांना हिंदुत्व करायला लागण्याची दुर्दैवी वेळ, मी नीट काय म्हणतोय लक्षात घ्या, हिंदुत्व करावं लागणं ही भारतावर आलेली दुर्दैवी वेळ आहे. हिंदुत्व, आपण सगळे समाधिस्थ महात्म्यांची कुळातले आहोत. आपला वाल्या कोळी असो का चोखा महार असू देत, नरहरी सोनार असू देत का संत सावतामारी असू देत, संत गोरोबा काका असू देत का माऊली तुकोबा असू देत, आपण सगळी संतांची संतान आहोत, संत परंपरेतली संतान आहोत. 18 पगार जातीतले 12 बलुतेदार सर्व संत कुळाचे आहेत. जाती वर्ण भाषा सर्व संपून धर्म जागवणारी आपण लोक आहोत. या धर्मासाठी आपल्याला पुढच्या पिढ्यांना हिंदुत्व करायची दुर्दैवी वेळ भारतावर येऊ नये. कुठचा यवनम्लेच्छ येऊन इथे आमची आई अश्लील होती, बाप अश्लील होता, आई जागेवर होती, बाप हरवला होता असं सांगू नये. म्हणून आपल्याला हिंदू राष्ट्रवादाची अंतिम स्थापना भरीव साधना करायची आणि ती 2024 ची संधी. आज तुम्ही बसलेले जे हजारो लोक आहात ना, त्यांनी प्रत्येकाने शपथ घ्यायची की मी 100 हिंदू जागे करतो. अहो, आपण बेवड्यांच्या लग्नाला सुद्धा 400-500 लोक उपस्थित असतात. टांगा पलटी घोडे फरार असणाऱ्यांच्या लग्नाला त्या दिवशी काय नवरदेव अगदी हालत डुलत येत असतो, त्यांच्या लग्नाला आपण शेठ सावकार म्हणून आहेर द्यायला तिकडे धावतो. तर आपल्या रक्ताचं शुद्धीकरण करणारे हिंदू राष्ट्र निर्मिती आपल्याला का नको? त्या हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी आपण सर्वांनी संकल्पबद्ध व्हायचं की जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. म्हणून आज कडोलीकरांनी जे बोलवलं शांतपणे ऐकलं. 2 महात्म्यांची भाषणं झाली, माझं झालं, संघ जिल्हा संयोजकांचं भाषण झालं. सर्व एका सूत्रातले, एका पंथातले, वेगवेगळ्या वाणीने बोलणारे पण विवेक संपन्न असलेले, स्वतःचं सांसारिक सुख तुळशीपत्र ठेवून घराच्या बाहेर पडलेले सगळे हिंदुत्ववादी तुमच्यापर्यंत येत आहेत. कारण तुमच्यातलं आणि आमच्यातलं अनुसंधान साधणारं आध्यात्मिक सूत्र एकच आहे, हिंदुत्व. आणि त्या हिंदुत्वाची तुम्हाला शपथ आहे. तुम्हाला तुमच्या आईच्या पवित्र गर्भाची शपथ आहे, तुमच्या पितृदेवतांची शपथ आहे, तुमच्या वडिलांच्या शुद्ध रक्ताची शपथ आहे की यापुढे हिंदुत्वाला नावं ठेवणारे, हिंदुत्वाची विटंबना करणारे, हिंदू धर्माला विषयी अश्लील भाषा वापरणारे, अश्लाघ्य बोलणारे, देवी देवतांविषयी संभ्रम निर्माण करणारे, आपसात भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद, वर्णवाद निर्माण करणारे या देशाचे शत्रू यापुढे आम्ही राजकीय दृष्ट्या भारतात यशस्वी होऊ देणार नाही. त्यांचं कुळ संपवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मी आता आपण सगळ्यांनी बोलायची संधी दिली, वेळ खूप झाली आहे. मला खूप आनंद झाला. मी 7-7.5 तास प्रवास करून आलो, आम्ही कुठेही थांबलो नाही, थेट इथे आलो. पण इथे आल्यानंतर तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि या वक्त्यांनी केलेली अमोघ भाषणं, सुरुवातीचा संवाद
याने मी पुन्हा जीर्णोद्धार व्हावा, तसं मी पुन्हा जागृत झालो, पुन्हा उत्तेजित झालो. 7-7.5 तासाचा प्रवास काहीच वाटला नाही. उपोषणात आहे, काही खाता ना काही पिता आम्ही इथे पोहोचलेलो आहे. पण हिंदुत्व जागृत झालं की आत्म्याला देहाची गरज लागत नाही. तो स्वयंमध्ये आत्मजागृत झाला तर देह त्याचं फक्त हत्यार होतं, साधन होतं. तसं माझा आज देह साधन झालाय. कारण तुमच्यासारखे तपस्वी आपल्या कुळाशी, आपल्या मुळाशी, आपल्या आईच्या गर्भाशी प्रामाणिक संतांसमोर बसली आहे आणि हिंदुत्वाविषयी छाती ठोकून उजळ माथ्याने आपण इथे बोलू शकतोय. कारण ही भूमी हिंदूंची आहे, हिंदुत्वाच्या प्रभावात आहे. आणि यापुढे आपण संकल्पबद्ध होऊन हिंदू राष्ट्र निर्मितीच्या पवित्र कार्याला मोदींना, आदित्यनाथ योगींना, योगी आदित्यनाथांना आणि अमित शहांसारख्या लोहपुरुषांना प्रचंड बहुमताने लोकसभांमध्ये, विधानसभांमध्ये, नगरपालिकांमध्ये पाठवायचं आहे. परमपवित्र काशी विश्वनाथाचा भगवा ध्वज, शिवाजी महाराजांनी स्वतःचा ध्वज निर्माण केला नाही. प्रत्येक संस्थानाचे स्वतःचे ध्वज होते. पण छत्रपतींना कुठच्या तरी मावळ्याने विचारलं की राज आपला ध्वज कुठचा? त्यांनी सांगितलं, अरे आपला ध्वज तोच जो रामाने रावणाला मारण्यासाठी वापरला आणि कौरवांचा पराभव करण्यासाठी अर्जुनाच्या रथावर भगवान श्रीकृष्णाने स्थापन केला. सूर्याच्या उदयाच्या आणि अस्ताच्या वेळेला ज्या रंगाचा आधार आपल्याला मार्गक्रमण करण्यासाठी असतो, तोच काशी विश्वनाथाचा भगवा परमपवित्र ध्वज, तोच आपला ध्वज. बघा ना, कुठचा पिवळा नाही, निळा नाही, काळा नाही, जांभळा नाही. हा तुमचा झाकीर होळीचा कुठच्या चिंधड्या फाटेली बनियान, लंगोट, अंडरपेंट नाही. भगवा बघितल्यानंतर किती ओज, तेज, तपबल, साधना दिसते, विरक्ती दिसते. सर्व संसारापासून विरक्त होऊन संघाने जसं कार्य केलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याने विरक्त होऊन भारतभर कार्य केलं, प्रचंड कार्य केलं. नामानिराळे राहणारे, प्रसिद्धी परांगमुख असणारे, प्रसिद्धी लोलूप नाही, स्वतःचे वाढदिवस करणारे, तलवारीने बाईकवर केक कापणारे छक्के नाही, खरोखर धर्मसंपन्न, शौर्य संपन्न अशी संतान ज्यांना चेहरा नव्हता पण हृदयात हिंदुत्व होतं, अशी भारतभर फिरले. आणि 70 वर्षाची दुसरी गुलामी तोडून हिंदू राष्ट्र निर्मितीचा महामार्ग ज्या संघाने मोकळा केला, त्या स्वयंसेवक संघाला मी धन्यवाद देतो. आम्ही हिंदू त्यांचे निरंतर कृतज्ञ असू, जे अज्ञात महात्म्याने, संघाच्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अज्ञात महात्म्याने आम्हाला आज जो मोदी दिले, आम्हाला अमित शहा दिले, आम्हाला योगी आदित्यनाथ दिले आणि आमच्या आयांची मळवट बुरखा होण्यापासून वाचवली आणि मळवट सुरक्षित केली. आमची आडनावं दाऊद इब्राहिम कासकर, आडनाव मराठी आणि नाव मुसलमान. मग मी तिथे महाराष्ट्रात, कोकणात भाषणाला गेलो की म्हणायचो की यांच्या आया अरबस्थानात गेले होते, ते बाप कोकणात आले होते, आडनावं मराठी. ते बाटण्यापासून भारत जर 1947 नंतर भारताचं धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक संरक्षण जर कुठच्या प्रचंड मोठ्या संस्थेने केलं असेल तर मला अतिशय गौरव, अभिमान आणि कृतज्ञता आहे. ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. त्यानंतर मग विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, परमपूज्य भिडे गुरुजींसारख्या एका तपोबल, ऋषी संपन्न, सगळ्या आध्यात्मिक योग्यतांनी संपन्न असलेल्या विरक्त महात्म्याने काढलेलं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, सनातन संस्थेसारख्या परमपूज्य डॉक्टर आठवलेंनी काढलेली आध्यात्मिक संस्था असेल, हिंदू जनजागृती असेल, या सर्व संस्थांनी आपलं योगदान ह्याच्यात दिलेलं आहे. आणि आता प्रत्येक हिंदूला या योगदानासाठी तयार व्हायचं. हिंदुस्तान हिंदुओं का, नहीं किसी के बाप का. भारत माता की पते पार्वते पते. हर 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 हर. छत्रपती श्री शिवाजी महाराज की.